लेकिन एक सेकंड, पासवर्ड क्या है? पासवर्ड? हाँ पासवर्ड क्या है? अभी मजा आएगा ना भिड़ो। हमारा परिचय तो जानते हैं आप लोग। जलवा है हमारा। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलो सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तर पाहिलाच आहे. तर प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बिटमार्क आणि शेक इफेक्ट अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून हा जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत हा फोटो ठेवून द्यायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर तुम्ही पण अशा प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला ते फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक PNG दिली आहे, ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून ही अशा प्रकारे उजव्या साईडला ॲड करून घ्यायची आहे. तर ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉप इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला फोटो आहे, फक्त याच फोटोला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर बाकीच्या फोटोंना आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपले जेवढे पण फोटो राहिले आहेत, तर त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे आता आपले जेवढे पण शेवटपर्यंत फोटो आहेत, त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर आपले सगळ्या फोटोंना इफेक्ट देऊन झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ते सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्यूशन पाहिजे असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली क्वालिटी तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।